वाहतुकीचा एखादा नियम मोडला तर या गुन्ह्याच्या मात्र वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकाला अनोखी शिक्षा देण्यात आली आहे। पाहुयात ही शिक्षा काय होती। ट्रॅफिक पोलिसांकडून वाहतूक नियमांचे धडे घेणारा हा आहे कोल्हापुरातला जगन्नाथ मुगडे। 2012 साली अल्पवयातच जगन्नाथनं वाहतुकीचा नियम मोडला। त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं। मात्र गुन्हा घडला त्यावेळी जगन्नाथ अल्पवयीन असल्यानं बाल न्यायालयानं वाहतुकीचे नियम गिरवण्याची शिक्षा त्याला दिली। माझ्या हातून ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे ही शिक्षा झाली। कधी झाला होता? काय झालं? 2012 साली मी आमच्या नातेवाईकांना घरी घालवण्यासाठी निघालो होतो। त्यावेळी जीप गाडी फोर व्हीलरवाल्यानं पाठीमागून येऊन मला धडक दिली होती। त्यामुळे माझ्या मागे जी बसलेली होती त्याला लागले होतं। तिला लागलं होतं म्हणून मी सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। त्यामुळे ही केस झालेली आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार वाहतूक नियंत्रण शाखेनं जगन्नाथला वाहतूक नियमांचे धडे दिलेत। वाहतुकीच्या प्रत्येक नियमांची ट्रॅफिक पोलिसांनी जगन्नाथला खडानखडा माहिती दिली। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्या सूचना दिल्या की याला नियमाचं पालन करावं किंवा इतर गोष्टी नियमाचे कसे संगोपन करावं याविषयी त्यांना सांगितलं की बाबा नियम कसे पाळले पाहिजेत, नियमाचे कसे कसे उल्लंघन केलं जातं किंवा नियम कसे पायदळी तुडवले जातात पब्लिक, याचं त्याला सविस्तर ट्रॅफिकच्या माध्यमातून मी तर सविस्तर घेतलं किंवा झेब्रा क्रॉसिंग आहे, झेब्रा क्रॉसिंगच्या कोणत्या साईडला गाडी कुठंपर्यंत थांबली पाहिजे ते त्याला सांगितलं गेलं। दिवसभर वाहतूक नियमांची माहिती घेतल्यानंतर संध्याकाळी जगन्नाथची सुटका झाली। या अनोख्या शिक्षेनंतर त्यालाही वाहतूक नियमांचं महत्त्व पटलंय। त्यामुळे वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन जगन्नाथनं वाहन चालकांना केलंय। सकाळपासून साहेबांनी सांगितले गाडी कोठे व कशी थांबवावी ते पण सांगितले। कोणता सिग्नल पडल्यावरती जायचं व कोणत्या कलरचा सिग्नल पडल्यावर थांबायचे हे देखील त्यांनी सांगितलेले आहे। आपल्याला केलेली चूक ही माझ्या लक्षात आली। विना परवाना लायसन नसताना देखील मी गाडी चालवून हे देखील गुन्हाच आहे हे माझ्या लक्षात आलं। सळसळत्या तरुणाईचा अतिउत्साह आणि वेगाची झिंग यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याचं वारंवार पाहायला मिळतं। याच पार्श्वभूमीवर साऱ्यांनीच वाहतुकीच्या नियमांचे धडे घेऊन त्यांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे। तरच वाहतूक समस्येवर तोडगा तर निघेलच, शिवाय अपघातांची संख्या कमी होण्यासही मदत होईल। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।